Hello, hello. This is the My Artifact episode number 2051 याने 2051. आजची तारीख आहे 4 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:30 झाले. आज काय झालं? आज दिवसभर आय वॉज सुपर बिझी. ऍक्च्युली आज सकाळी उठलो मी. ओके, आज सकाळी मी 5:30ला उठलो. ऍक्च्युली मला खूप जास्त प्रेशर लागलं होतं, तर मी थोडस प्रेशर रिलीज केलं आणि त्यानंतर मग मी पुन्हा झोपलो. आणि मग 7 वाजता मला आईने उठलो मी. त्यानंतर मग दात वगैरे घासले. भूक खूप लागली होती मला सकाळी ऍक्च्युली. कारण काल रात्री मी जेवण नाही केलं होतं. एक मिनिट, मी माझी चड्डी थोडीशी वाळू नाही घातली आहे, आता आंघोळ केली तर. ओके, सो आज सकाळी उठलो मी 7 वाजता. रात्री खूप भूक लागली होती. रात्री नाही, सकाळी. कारण मी रात्री जेवलो नव्हतो. रात्री का नाही जेवलो मी? कारण म्हणजे कसं की काल दिवसभर विशालसोबत होतो मी. सकाळी मी नाश्ता केला आणि मग मी ते सगळं काम करून आल्यावर 5-5:30 वाजता जेवण केलं आणि मग त्याच्यानंतर भूकच नाही लागली यार. तर त्यामुळे मी रात्री जेवलोच नाही. 1 ग्लास पालकचं सूप पिलो रात्री. सकाळी उठलो, प्रेशर लागलं. त्यानंतर मग खूप भूक लागली होती सकाळी एकदम, जशी दात घासली ना. आणि ऍक्च्युली कसं की श्रुतिकाकडे पण जायचं होतं, ते थोडंसं सामान वगैरे आणण्यासाठी बिछायचं. तर मग मला असं वाटलं की आपण आताच म्हणजे एक प्रकारे थोडस नाश्ता करून जाऊ बा. तर मग मी नाश्ता वगैरे बनवला. शिळ्या पोळ्याचा चिवडा, भात वगैरे खाल्ला. त्यानंतर मग पेंटीचा फोन आला, येऊन जा म्हणे. तर मग गेलो. मग बादल पण सोबत लागेल बा, तर बादलला घेऊन गेलो. पेंटीचं जमलं नाही कारण त्याच्याकडे ते आले होते पाहुणे वगैरे. तर मग बादल सोबत मी गेलो आणि मग बिछायचं जे सामान आहे ना ते सगळं आणून घेतलं. आणि यातच 10-10:30 वाजले. घरी आलो. घरी आल्यानंतर मग थोडासा फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली आणि मग विशालला फोन केला की किती वाजता येऊ बा म्हणलं. तर तो म्हणे की 1 वाजता वगैरे येऊन जा म्हणे. तर मग मी तशाच पद्धतीनं मग कामाला लागलो की 1 वाजता आहे आणि आता ऑलमोस्ट 11 वाजले. तर आपल्यापाशी करीब 2 घंटे आहे, तर काम करू आपण. तर मी एडिटिंगला बसलो.
पण साला आज एडिटिंगला बसल्यानंतर मात्र मला का झालं का नाही माहित नाही यार. अगोदर कसं एडिटिंग करताना खूप मस्त वाटते यार या. आता माहित नाही मला झोप लागते एडिटिंग करताना. ऍक्च्युली एडिटिंगचा नाही रे प्रॉब्लेम, इट वॉज लाईक दॅट की तू थकून आहे या, आणि तुला थोडस मळमळ होऊन राहिलंय गेल्या 2-3 दिवसापासून, मग तू दुर्लक्ष देऊन राहिलाय त्यामुळे. तुझ्या तोंडाला पण छाले आले आहे तरी तू तू ऍक्च्युली मानून नाही घेत की तुला ताप वगैरे आलाय या. या दॅट इज द ओनली थिंग. मी मानूनच घेत नाही. हा म्हणजे थोडस मळमळ वाटलं तर मी पॅरासिटामॉल वगैरे घेतो, बट कसं आहे की जे आपण क्रिएटिव्ह काम करतो ना याच्यासाठी आपली हेल्थ आहे ना हे नेहमी चांगली असणं खूपच जास्त गरजेचं आहे. सो जर याच्यामध्ये आपली हेल्थ खराब असेल ना तर आपण क्रिएटिव्ह काम कधीच करू शकत नाही. एडिटिंग इज काइंड ऑफ लाईक अ क्रिएटिव्ह वर्कच आहे या. ह्याच्यामध्ये आपल्याला विचार करावा लागते की कोणत्या इमोशन्स कोणत्या सीन मध्ये चांगल्याने इलॉबरेट होऊ शकते. तर तरी थोडा बहुत केला, बट मधात माझं काही जमलंच नाही. यस म्हणजे मी करीब अर्धा घंटा वगैरे काम केलं असेल. यस मग त्याच्यानंतर मग मी डुलकी लागून राहिली, झोप लागून राहिली होती. आडून मग पिंटीचा फोन आला म्हणे चालला जा म्हणे विशाल सोबत. मग मी तयारी वगैरे केली आणि 1:30 वाजता वगैरे निघालो. 1 वाजता सांगितलं होतं, मी 1:30 वाजता निघालो. व्हाय कारण मला असं वाटलं की पहिले बोलणं चालणं होईल बा, त्यानंतर तर त्या हिशोबाने मी 1:30 वाजता वगैरे निघालो. गेलो तिथे पोचलो. तिथे कार्यक्रम ऑलरेडी सुरू झाला होता. या म्हणजे बफे वगैरे सॉरी बुके वगैरे देणं आणि त्यानंतर मग कपडे वगैरे पण एक्सचेंज झाले होते. तर मग फटाफट कामाला लागलो मी या. मोबाईल घेतला, गिम्बल लावला, सुरू केलं काम. आणि मग त्याच्यानंतर काय आलं की मग याच्यातच पूर्ण दिवस गेला. फोटोज काढणं, व्हिडिओज काढणं वगैरे वगैरे. मला थोडस प्रेशर आलाय खूप. क्लीन दिस थिंग. आय जस्ट पॉज दिस थिंग. थोडं बरं वाटतंय. ओके, what I'm saying is it सगळी झाली आज या. या म्हणजे सगळ्यांसोबत भेटलं वगैरे, इट फील्स गुड या. वाईट याच्यासाठीच वाटते की साला म्हणजे पहिले मी कसं आहे की जेव्हा सगळेजण भेटत होते ना तेव्हा मी खूप एन्जॉय करत होतो. आय जस्ट फील जॉयफुल या. बट आता तसं फील नाही करत यार मी. हा म्हणजे चांगलं वाटते बट तेवढं चांगलं वाटत नाही. म्हणजे ऍज कम्पेअर टू म्हणजे समजा जर माझी जॉय म्हणजे आनंद. ओके, तर अगोदर म्हणजे 3 किंवा 4 वर्ष अगोदर 2 वर्ष अगोदर घे. 2 वर्ष अगोदर समजा जर असे लोक सगळेजण भेटत आहे तर आय वॉज लाईक ते जॉयफुल आहे ना तो 100% असायचा. आता काय, आता आहे तो 50% म्हणजे अर्धा. जॉयफुल तर वाटते बट तेवढ्या प्रमाणात नाही. म्हणजे असं वाटतं की आपण आपलं केव्हा करिअर सेट करू आणि केव्हा करिअर सेट केल्यानंतरच आपण आपले जेवढे काही आनंद आहे या साऱ्या गोष्टी करू. टिल देन तर त्याच हिशोबाने मग मी काम करून राहिलोय असं नाही या. डूड वन थिंग इज दॅट हे श्रेयसचा व्हिडिओ बहुत जास्त लंबा खिचून राहिला, बहुत जास्त. आपण शूटिंग कम्प्लीट झाली होती 24 तारखेला. ओके, 24 कॅलेंडर दाखवा. शूटिंग खतम झाली होती आपली सॉरी सप्टेंबरच्या 24 तारखेला या. 24 नंतर 25, 26, 27, 28, 29, 30, 1, 2, 3, 4. सो इट वॉज लाईक दॅट की ऑलमोस्ट करीब 24, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 दिवस झाले.
9 दिवस झाले आणि या 9 दिवसात काय झालं म्हणजे केली आहे म्हणा या. त्याची एडिटिंग थोडी कॉम्प्लिकेटेड आहे डूड. या म्हणजे हो. ए बाई, त्याची एडिटिंग थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे या. कॉम्प्लिकेटेड नाही डूड, म्हणजे माझा खूप जास्त हे होऊन राहिलाय, लेझीनेस आणि आळसपणा बहुत जास्त होऊन राहिलाय. त्यामुळे बट मी करून राहिलोय यामध्ये, माझा जेवढा वेळ भेटून राहिला मी त्या वेळेत मी माझं पूर्ण काम करून राहिलो. इतक्यात बहुत जास्त हे होऊन राहिला डूड. इतक्या म्हणजे वन मॅनची सगाई, त्यानंतर विशालची सगाई, ओके. त्यानंतर 3-4 दिवस, 1-2 दिवस त्याच्यामध्येच निघून जातात, कधी कामामध्ये तर कधी तर त्याच्यामध्ये तेवढा वेळ निघत नाही ना या. कधी कधी म्हणजे वेळ भेटला तर आपण कंटिन्यू 8 घंटे कंटिन्यू काम करतो, बट कधी कधी नाही होत तसं वगैरे. लिरिक्स म्हणजे सिम्पल व्हिडिओ नाही या, सिम्पल व्हिडिओ बनवायचा असताना तर मी मस्त बनवलाय असता, इफेक्ट, ट्रान्झिशन वगैरे, सिंक्रोनाइज, कलर ग्रेडिंग वगैरे, तो केव्हाच बनला असता डूड या. म्हणजे जस्ट लाईक मी का 24-25 तारखेलाच मी त्याचा व्हिडिओ बनवून दिला असता समजा, विदाऊट लिरिक्सचा असता तर. बट याच्यामध्ये लिरिक्स पण लिहायच्या, त्याला अॅनिमेशन पण द्यायच्या, आणि अॅनिमेशन दिल्यानंतर त्याला डुडल्स पण करायचं आहे, आणि ते फ्रेम बाय फ्रेम काम काम करायचं आहे. आणि अॅनिमेशन मध्ये मास्किंग पण करायची आहे, मास्किंग आहे फ्रेम बाय फ्रेम करायची आहे. तर बहुत लंब काम आहे, बहुत मोठं काम आहे हे. वाटते बहुत इझी, बट इट वॉज टू मच या. आणि बहुत ट्रायल अँड एरर पण आहे याच्यामध्ये. म्हणजे पहिले मी याच्या मास्किंग केली, त्यानंतर मग मी त्याला बॅकग्राऊंड थोडस डिम करण्याचा प्रयत्न केला, सब्जेक्टला कॉन्ट्रास्ट करण्याचा प्रयत्न केला. मग मला असं वाटलं त्याला सब्जेक्ट बॅकग्राऊंड बहुत डिम दिसून राहिलं, इट डझंट फील गुड या. काही काही लोकेशन वरती बरोबर वाटत आहे, काही काही लोकेशन वरती नाही वाटत आहे. तर मी करून राहिलोय. येस. उद्या काय कर, उद्या आपलं म्हणजे हे झालंय, एकदा लिरिक्सचे जे अॅनिमेशन आहे ते फायनल करून घ्या या. म्हणजे अशा प्रमाणे लिरिक्स राहील बा या. म्हणजे इट विल बी बेटर की या हिशोबाने, राईट. समजा जर अशा वेळेने आपण लिरिक्स लिहिले तर हे जबरदस्त राहील. जबरदस्त राहील म्हणजे त्याला एकदा दाखवून दे की असं नाही वाटलं पाहिजे की यांनी आपल्या प्रोजेक्टवर काम करत आहे की नाही करत आहे वगैरे वगैरे. ऍडला थोडासा रिमाइंड तर देऊन दे की करत आहे म्हणून. करत आहे म्हणजे करत आहे या, पैसे थोडी देऊन राहिला तो मला या. जस्ट लाईक माझं काम आहे त्याच्यासोबत तो व्हिडिओ बनवणं आणि व्हिडिओ देणं या. एक एक्सपिरियन्स भेटतोय त्याच्यामधून, दॅट इज द ओनली थिंग. वॉटेवर, राईट नो आता तेवढंच आहे, फारसच काय आहे नाही. सो दिस इज द एपिसोड नंबर. उद्याचं काय टार्गेट आहे, उद्या एडिट कर या लिरिक्सली, त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट कर पहा. त्याला समजा जर अशी डिझाईन आवडलं असेल तर दॅट इज गुड. येस, चेंज नको करू, लिरिक्स लिहून घ्या पटापट यार. कारण जे महत्वाचं काम आहे लिरिक्स ते लिहून घ्या आपण, मग त्यानंतर मास्किंग वगैरे नंतर करू. Till then everything is good is fine. So this is my artifact episode number 2051, म्हणजे 2051. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.